अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रीतम कागणे, विजय निकम आणि दिग्दर्शक विशाल गांधी यांनी देखील झी 24 तासच्या बाप्पांचं दर्शन घेतलंय। या कलाकारांचा आतली बातमी फुटली हा चित्रपट येतोय। या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळावा असं साकडं या कलाकारांनी बाप्पांकडे घातलं। नमस्कार मंडळी, मी कावेरी आणि आज आपल्या झी 24 तासच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आली आहे टीम आतली बातमी फुटलीची। आणि सगळ्यांचे टी शर्ट्स आपण बघू शकतो, खूप कोऑर्डिनेटिंग आहेत आणि छान लोगो सुद्धा आहे। तर सिद्धार्थ, काय सांगशील मूवी बद्दल? ड्रामा कॉमेडी जॉनरचा हा सिनेमा आहे, जे विशाल सर आमचे दिग्दर्शक सांगतीलच तुला। पण खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि मला खूप बरं वाटतं मी सिनेमाचा भाग आहे, कारण डॉक्टर मोहन आगाशे सर, रोहिणीताई, प्रीतम, मी चौघं पहिल्यांदा एकत्र काम करतोय। विजय सरांबरोबर मी ढोलकी सिनेमा केला होता, पण हे कॉम्बिनेशन कमाल आहे ग। विजय निकम सर, त्याच्यानंतर आपले भारत गणेशपुरे सर, आनंदा कालेकर सर, आमचा आमिर तळवकर, त्रिशा, ही सगळी गँग कमाल आहे। त्यामुळे 19 सप्टेंबरला आतली बातमी फुटते, प्लीज बघा तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये। नक्की काय बातमी फुटणार आहे हे जाणून घ्यायला मी सुद्धा एक्साइटेड आहे। तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील तू? मी या फिल्ममध्ये ललिता नावाचं कॅरेक्टर प्ले करत आहे, जी साताऱ्यावरून मुंबईला शिफ्ट झाली आहे काही कामानिमित्त आणि पार्ट टाइम जॉब ती शोधत असते, त्यामुळे ती बारमध्ये डान्स करते। आणि तिथे माझं एक सॉन्गला सुरुवात होते आणि ॲक्च्युली सिनेमाची बातमी तिथूनच फुटते आणि तो सिनेमा शेवटपर्यंत ती बातमी काय आहे ह्या विषयावरती बोलत राहतो। हा नाही, मी आता ना त्याला ना असं एक विशिष्ट शब्दात नाही वर्णन करता येणार असं कॅरेक्टर लिहिलंय त्यांनी। लकीली मला ना चांगले लेखक दिग्दर्शक मिळत गेले आणि चांगले सहकलाकार मिळत गेले की हे असं आपोआप होतं। ये पिक्चर की वन लाइन मैं सीरियस बना सकता था, डॉक्यूमेंट्री स्टाइल बना सकता था, कंटेंट बना सकता था, लेकिन हमने उसको मास कमर्शियल स्पेस में प्रेजेंट किया। लहानपणीच्या तुमच्या काय आठवणी आहेत गणेशोत्सवाच्या? लहानपणीच्या गणेशोत्सव हे चांगला, हा नक्कीच प्रश्न चांगला आहे। मी ना अशा ठिकाणी राहत होतो, पोलीस कॉलनी माहिती आहे तुला? तर माझे वडील पोलीस ऑफिसर होते, तर पोलीस कॉलनीमध्ये राहायचो। तर आमच्याकडे गणेशोत्सवात 11 दिवस 11 वेगवेगळी नाटकं व्हायची आणि नाटकाला एवढं महत्त्व असतं पोलीस लाईनमध्ये की तुम्ही कल्पना करू शकत नाही। तर त्या नाटकांमध्ये आम्हाला कोणी घेत नसत, पण तेच जितकं जवळून बघता येईल तितकं मिळावं म्हणून आम्ही संध्याकाळी 5 वाजतापासून आपली चटई टाकून तिथे बसायचं। मग उठायचं असेल तर कुणीतरी बसा रे इथे मी आलो म्हणून, कारण ती चटई गेली नाही तर मग एकदम मागे असं परिस्थिती। तर त्या ह्याच्यातली नाटकं मी शिवाजी मंदिर आणि इतर अगदी टाटा थिएटरमध्ये नाटकं बघितली, पण ती नाटक बघायची मजा आज तागायत पुन्हा कुठेच नाही। खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशीच बोलून, थँक्यू। नाही खरंच खूप गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात जेव्हा मी कलाकारांशी बोलते तेव्हा, आणि खरंच असे एवढे छान दिग्दर्शक सुद्धा होते, तू आहेस। खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून आणि तुम्हाला सगळ्यांनाही खूप खूप ऑल द बेस्ट तुमच्या चित्रपटासाठी। 19 सप्टेंबरला हा चित्रपट येतोय, सो नक्कीच थिएटरमध्ये जा आणि बघा। आणि काय बातमी फुटणार आहे यासाठी मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे। थँक्यू आणि नक्की बघा आमचा सिनेमा आतली बातमी फुटली 19 सप्टेंबर पासून तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये।